सो सॉरी. सो सॉरी. एकच मिनिट, एकच मिनिट. नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला शेवटचा सेशन आहे आणि शेवटच्या दिवशी 7 दिवसांचे सेशन झाल्यानंतर आपण एक छोटासा फीडबॅक घेणार आहोत तुमच्या सगळ्यांकडून. सो माझी इच्छा आहे की ज्यांना मनापासून वाटतंय सो त्यांनी नक्कीच तुम्हाला जे वाटतंय या सेशन बद्दल ते थोडक्यात तुम्ही सांगावं. येस. ओके. विद्या मॅडम, विद्या पाटील. विद्या मॅडम, तुम्ही कुठून आहात आणि काय करता ते पहिलं थोडक्यात सांग. अम, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी कोल्हापूरवरून आहे. हा, गेले 3 वर्ष मला जो प्रॉब्लेम होता, मी मध्ये मध्ये सांगितलं तुम्हाला सेशन मध्ये, एन्झायटी आणि डिप्रेशनचा. आणि डोकं माझं या साईडला खूप चुकत होतं मॅडम. म्हणजे काही त्यातून निष्पन्न होत नव्हतं. सिटी स्कॅनला जायचं होतं. परवा दिवशी मी गेले होते हॉस्पिटलमध्ये. पण त्याच्या आधी तुमचा मेडिटेशनचा हे झाला होता, सेशन झाला होता. त्या सेशन मध्ये मी ते हील केलं डोक्याला ना. त्यानंतर दुखायचं थांबलं. पण सिटी स्कॅनला गेल्यानंतर मला हा विचार पडला की मला आता गरज आहे का सिटी स्कॅनची. ज्या सिटी स्कॅनसाठी मी महिनाभर धडपडत होते की करायला पाहिजे मला म्हणून. पण त्यावेळी आत जाताना असं वाटलं की बहुतेक नाहीये मला गरज. माझं दुखणं नाहीये आता तिथं. अरे वा. जो इतका दिवस प्रॉब्लेम घेऊन मी फिरत होते तो पूर्णपणे स्टॉप झाला मॅडम. आणि या 7 दिवसामध्ये मी कोणतीही निगेटिव्ह गोष्ट विचार केलेली नाहीये जी सारखी सारखी मनात यायची माझ्या. पूर्णपणे बंद झालेलं आहे. मी स्वामींची कृपा म्हणेन. पुन्हा महादेवाला सारखे जात होते तर महादेवांची कृपा म्हणेन की त्यावेळेस मंदिरात बसूनच मी तुमचं ते हे केलं होतं, बुकिंग केलं होतं. अरे वा. तर त्यांच्या आशीर्वादाने मॅडम तुम्ही आमच्या आयुष्यात आलाय. चला, थँक्यू. थँक्यू सो मच. येस, खूप रजनी छान मॅडम. रिझल्ट आहे मॅडम. थँक्यू सो मच. रजनी मॅडम, रजनी मोरे. मॅडम नमस्कार मॅडम. नमस्कार. माझ्यासाठी तर हे हा क्लास म्हणजे मिरॅकल तुम्हाला माहितीच आहे. त्या दिवशी मी अचानक बघितलं. मॅडम, तुमचा आवाजामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. नेटवर्कचा इश्यू आहे का तुमच्याकडे? हा इथे जरा नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं काहीतरी तुमच्याकडे. आवाज येतोय का बाकीच्या सगळ्यांना? हा मॅडम, व्हिडिओ ऑफ मॅडम करून बोला बरं. व्हिडिओ ऑफ करून बोला. बर. हा येस, आता बोला नमस्कार. मॅडम. नमस्कार. येतोय का आवाज? नाही रजनी येतोय मॅडम. माझा नाही नाही रजनी मॅडम, काहीतरी प्रॉब्लेम आहे तुमच्या आवाजा तुमच्या माझा मॅडम. नेटवर्क मध्ये काहीतरी इश्यू आहे तुमच्या. काय माहिती काय ओके, नो प्रॉब्लेम. मला आपण इथे नंतर घेऊया तुम्हाला. येस, मृणाल मॅडम, मृणाली मॅडम. श्री स्वामी समर्थ मॅम. येस, श्री स्वामी. ऍक्च्युली मॅम मी होप नोबलची प्रेयर करते. लास्ट जवळजवळ 1 महिन्यापासून मी ती प्रेयरची प्रॅक्टिस करत आहे. रिझल्ट खूप छान आहेत. पण बॅक ऑफ द माइंड एक होतं की रेकीचा कोर्स करायला पाहिजे, रेकी करायला पाहिजे. आणि जसं तुम्हीच म्हटले होते की त्याच्या इच्छेशिवाय एक पानही हलत नाही. आणि त्यानेच मला काहीतरी संकेत दिले आणि तुमचा हा जो रेकीचा कोर्स आहे फर्स्ट लेवल, ती मला जॉईन करण्याची संधी मिळाली. माझ्या फ्रेंडने हे मला तुमची लिंक शेअर केली. पण काय माहिती सगळी काही त्याच्याच कृपेने सगळं काही झालं आणि मी तुमची ही रेकीची जी बॅच आहे ती मी जॉईन करू शकली. आणि खरंच मॅम खूप खूप छान वाटत आहे तुमची ही बॅच जॉईन करून. आणि मी नक्कीच कंटिन्यू करण्याची इच्छा आहे मॅम माझी. थँक्यू. थँक्यू सो मच. हा येस, श्रद्धा मॅडम. नमस्कार मॅम. नमस्कार. हा मॅम, मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. इन्फोसिस मध्ये काम करते मुंबईमध्येच. तर म्हणजे रेकीबद्दल माहिती होतं. पण मग हा इंस्टाग्राम तुमची लिंक दिसली, मग मी हा वेबिनार जॉईन करायचं ठरवलं. आणि फ्री वेबिनार आहे तर काय हरकत आहे, मी असा विचारानेच मी जॉईन केलं होतं. पण या 7 दिवसामध्ये खरंच असं म्हणजे कधी हे 7 दिवस कधी संपले कळलंच नाही. आणि मी पण कन्सिस्टंटली मी जॉईन केलं. तुम्ही जे ज्या पद्धतीने कन्व्हे करता, ज्या पद्धतीने सांगता, एकदम पॉझिटिव्हली, तुमची एनर्जी कधी कुठेही ड्रॉप झाली नाही. एकदम तुम्ही फुल ऑन एनर्जीनेच आम्हाला सांगत गेलात. त्यामुळे आम्हाला पण हा नेक्स्ट डे जॉईन करायचंय ही म्हणजे एक उमेद येत गेली. आणि मी आता इथून पुढचे जे तुमचे कोर्सेस आहेत ते पण मी एनरोल करणार आहे. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर दॅट. थँक्यू सो मच. येस, प्रियांका मॅडम. आवाज अनम्यूट करा. आत्मवंदन मॅडम. हा मी बोला. प्रियंका कुवर. मला तुमचा जे क्लास आहे तो मला पण माझ्या फ्रेंडनेच सांगितलं होतं मॅडम. पण मला खरंच खूप आवडलं. तुम्ही खूप छान शिकवलं आणि तुम्ही
सप्तचक्रांबद्दल माहिती दिली. तर सप्तचक्रांना तुम्ही कसं ब्लॉकेज कसे काढायचे तुम्ही शिकवलं. ते खूप आवडलं मॅडम. खरंच मला पण पुढचे एक क्लास करायची इच्छा आहे मॅडम. थँक्यू आणि थँक्यू. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा सध्या माझ्या घरामध्ये खूप भांडणं होत आहेत मॅडम. म्हणजे कळतच नाही मला कशामुळे होत आहेत. मी भरपूर प्रयत्न करते पॉझिटिव्ह राहण्याचा. पण मला थोडंसं तुमचं गायडन्स पाहिजे त्याच्यात. येस येस नक्की. जेव्हा आपण कनेक्ट होऊ ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. कारण आता काय मॉब जास्त आहे त्यामुळे पर्सनली मी तुमच्याकडे अटेन्शन नाही देऊ शकत. सो जेव्हा तुम्ही माझ्याशी बरं. कनेक्ट व्हाल ना तेव्हा मग आपण या गोष्टींवर पुढे बोलू. ओके. थँक्यू मॅम. येस येस शुअर. थँक्यू सो मच. येस सोनाली मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सोनाली, मी नावरवरून बोलते. हा त्यामुळे काही दिवसापूर्वी मी सांगितलं की तुमचा लेक्चर मला माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर रेकी 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 नाव खूप प्रकर्षाने माझ्या समोर येत होतं. म्हणजे कधी वाचण्यामध्ये, कधी कोणाच्या बोलण्यामध्ये, किंवा कधी असं मी स्वतः विचार करत असताना की काहीतरी आता नवीन शिकायचं, म्हणजे प्रत्येक वर्षी मी काहीतरी नवीन शिकायचं माझा असतो संकल्प. तर त्याप्रमाणे मला असं जाणवत होतं की रेकी रेकी नाव प्रकर्षाने समोर येत होतं. आणि फेसबुक वरती मी तुम्हाला एनरोल केलं. ओके. आणि आणि जेव्हा बघितलं मी 7 दिवसाचा कोर्स आहे, तेव्हाच कुठेतरी एक आश्वासन मिळालं की म्हणजे एवढा मोठा कोर्स फ्रीमध्ये मिळतोय 7 डेजचा. कारण वर्कशॉप असतात 2 दिवसाचे, 2 तासाचे सुद्धा असतात फ्रीमध्ये. पण तुम्ही खूप सारा म्हणजे पूर्ण लेवल तुम्ही आम्हाला शिकवली. आणि ज्या प्रकारे तुम्ही जे बोलता ते खूप कन्व्हिन्सिंग आहे नक्कीच. आणि तुम्ही ज्या एकाच वाक्याने मला कन्व्हिन्स केलं हा कोर्स करण्यासाठी. आणि जेव्हा मी मी प्रत्येक गोष्ट जेव्हा मनापासून कन्व्हिन्स होते तेव्हाच करते. तुम्हाला पण ते पटलं असं तुम्ही बोलला तर मला नंबरावरून. तर आणि जेव्हा कन्व्हिन्स झाले तेव्हा नक्कीच आणि त्यानंतर जेव्हा मी जॉईन केल्यानंतर तुमच्या कोर्ससाठी हो बोलल्यानंतर त्या रात्री लिटरली मी 11:30-12 पर्यंत अशीच सर्फिंग करत होती, म्हणजे मोबाईलवरती. कंटाळा आलेला मला. पण जेव्हा रेकीला मी जॉईन करणार आहे हा विचार जेव्हा मनात आला ना, तेव्हा मला 11:30-11:45 ती एनर्जी फील झाली. आणि लिटरली मी उठून बसली आणि म्हटलं की अरे मॅडमचा व्हिडिओ नाही. मी त्याशी बघितलं व्हिडिओ तुम्ही लेट पाठवला होता मॅडम, 12च्या नंतर हा 12ला काहीतरी थोडी मी व्हिडिओ. बाहेर तो गेली व्हिडिओ होती त्यामुळे थोडं लेट झाला मला त्या दिवशी. येस. त्यावेळेला क्लिक झालं की अरे व्हिडिओ नाही आला. आणि तो मी व्हिडिओ त्या वेळेला बघितला. म्हणजे त्यावेळेला एवढी मी एनर्जी फील करत होती रात्री, एवढं थकून सगळं झाल्यानंतर सुद्धा. तर मला आता मी खूप होप्स आहे की मला आता नवीन एनर्जी नक्कीच मिळणार आहे या कोर्समध्ये. येस शुअर शुअर. तर नक्कीच कनेक्ट होऊया. आणि थँक्यू थँक्यू थँक्स अ थँक्यू लॉट. थँक्यू ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड थँक्यू सो ग्रॅटिट्यूड. मच. येस श्रद्धा मॅडम. हा श्रद्धा मयेकर. हॅलो मॅम. हॅलो नमस्कार बोला. ऍक्च्युली मला हॅलो हा मॅम, मी गुहागरवरून आहे. कुठून आहात? आणि हॅलो, हा कुठून आहात गुहागर म्हणाले? गुहागर गुहागर. ओके ओके. हा रत्नागिरी, हा हा बोला. कोकण. आहेत आहेत रत्नागिरीचे पण आहेत आपल्या बॅच मध्ये. बोला. गुहागर हो हो गुहागर. बोला ऐकायला येतंय. हॅलो. हा. कंटिन्यू कंटिन्यू. ऍक्च्युली ऍक्च्युली मला खूप दिवसापासून काहीतरी नेटवर्क. ऍक्च्युली मला खूप दिवसापासून रेकी शिकायची इच्छा होती. आणि मी खूप कोर्सेस पण ऍक्च्युली नेटवर्क. नाही नाही बोला आवाज आवाज येतोय. येतोय का मॅम? हो हो येतोय. हॅलो. येतोय येतोय बोला. येतोय ना. ओके. ऍक्च्युली आमच्याकडे थोडासा नेटवर्क इश्यू आहे. हो हो काही नाही प्रॉब्लेम. इकडे आम्हाला येतोय बोला. मला खूप दिवसापासून रेकी शिकायची इच्छा होती. मी ना बरेच कोर्सेस पण चेक करत होते. आणि मी एक दोघांना विचारलंही होतं की रेकीचं, पण मला मोस्ट ऑफ सगळं सांगत होते की ऑफलाईन रेकीचे क्लासेस होतात, ऑनलाईन होत नाही. आणि आमच्या साईडला तर नाहीच होत, रत्नागिरी साईडला. आणि मुंबईला जाणं मला पॉसिबल नव्हतं. पण माझी खूप इच्छा होती. आणि असंच मी डोक्यात ठेवलेलं की यार मला शिकायचंय. आणि ना इन्स्टा स्क्रोल करताना तुमचं हे दिसलं. ओके. देन मग मी कनेक्ट झाले आणि 7 दिवस अमेझिंग होते. एक नंबर होते 7 दिवस. फार चेंजेस झाले. माझी जी इच्छा होती ती मी म्हणेन 25% पूर्ण झाली. आता लेव्हल 2 आणि 3 मध्ये 100% होईल नक्की नक्की नक्की. पूर्ण. आणि मॅम अजून एक, ऍक्च्युली ना मला कालचं लेक्चर अटेंड नाही करता आलं आपलं सॅटर्डेचं. त्यामुळे मला आपलं लेव्हल 2 आणि लेव्हल 3चं एनरोल किती करायचं ते कळलं नाही. हो मी सांगते. रेकॉर्डिंग सेशन बघितले मी, पण त्याच्यामध्ये ते नव्हते. प्लीज प्लीज मॅम नंतर सांगा तुम्ही. येस येस शुअर शुअर सांगते मी.
आणि मला शक्तिपात सुद्धा आजचं हवंय. येस शुअर, सगळं सांगते मी डिटेलमध्ये. थँक्यू सो येस मच की मॅम. तुम्ही या थँक्यू सो कॉलवरून मच मॅम. माझ्याशी कनेक्ट केला. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. काही नाही हो, तुमचं वाक्य तेच आहे, स्वामींची इच्छा असेल तर काहीही होतं. येस. आणि तेच झालेलं आहे. थँक्यू सो मच. या थँक्यू सो मच. येस, ऋतुजा मॅडम. हा, श्री स्वामी समर्थ मॅम. प्लीज स्वामी खूप समर्थ. छान वाटलं 7 दिवसाचं. आणि मी एक अनुभव शेअर करायचा असं मला वाटतंय, कारण मी आहे ना मेकअप आर्टिस्ट केलं, तर तुम्हाला माहिती आहे सध्याची कॉम्पिटिशन, आणि त्याच्यामुळे मी डिप्रेशन मध्ये मी जात होती. मला कंटिन्यू मायग्रेनचा त्रास. एक सांगू तुम्हाला, हा. कॉम्पिटिशन सगळ्या क्षेत्रात आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. माझ्या क्षेत्रात नाही असं वाटतं तुम्हाला? या क्षेत्रात आणि पण आहेत. रेकीचे कोण फ्री वेबिनार घेत नाही असं वाटतंय तुम्हाला? सगळे घेतात. पण त्या युनिव्हर्समध्ये, त्या परमेश्वरामध्ये एवढी ताकद आहे ना, की माझ्यासारख्या हो 100 ज्योतींना तो पोसू शकतो आरामात. फक्त हो त्याच्यावर ट्रस्ट असला पाहिजे. दॅट्स इट. बाकी कॉम्पिटिशन हो गई भाड में. हो आपल्या स्वतःवर ट्रस्ट आणि त्या ईश्वरावर ट्रस्ट, बस. तो आपल्याला हो जेवढं हवंय ना, आणि जेव्हा कुठे गरज पडेल ना, तिथे खंड पडू देत नाही. त्यामुळे हो तो विचार, ते ब्लॉकेजेस आपण स्वतःच आणतो, ते काढून टाकायचे. बरोबर. ओके, हा, आता बोल. हो, तर स्वामींनी इच्छा माझी पूर्ण केली. जेव्हा मी तुमचा व्हिडिओ चालू केला पहिला सेशन बघताना, तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ बोललात ना, मी व्हिडिओ पॉज करून मी एवढी रडली असेल की म्हणजे खरंच, म्हणजे स्वामींनीच तुमच्यासोबत मला कनेक्ट केलं. आणि माझा कित्येक वर्षाचा जो मायग्रेनचा त्रास होता, मला आठवत नाही मला 7 दिवसांमध्ये काही माझं डोकं दुखलंय किंवा काही अतिविचार जो मी करायची, निगेटिव्ह विचार, काही माझ्या 7 दिवसात माझ्या डोक्यात आलेलं नाहीये. आणि प्लस तुम्ही जे रेकॉर्डिंग देताय त्याच्यामुळे तो पुन्हा स्टडी करून करून आहे ना, म्हणजे एकदम खूप पॉझिटिव्ह फील होतंय. रात्री शांत झोप लागते, नाही तर मी म्हणजे झोप पण यायची नाही मला. पण ह्या 7 दिवसांमध्ये खूप फरक पडलाय. खरंच खूप मनापासून धन्यवाद. एवढं फ्री थँक्यू सो सेशन मच. कोणी असं देत नाही, पण स्वामींची इच्छा होती, आणि खरंच तुम्ही खूप मोठं कार्य करताय. मी तुम्हाला खूप थँक्यू आनंद सो मच. देते. थँक्यू थँक्यू सो थँक्यू. मच. चल, बरं, आता आपण पुढे जाऊया. चला, आता जास्त लोकांना नाही घेत मी कोणाला. सॉरी रजनी मॅडम, तुमचा आवाजामध्ये काहीतरी इश्यू होतोय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही युट्यूबवर जाऊन तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, चलो. ज्यांना आता कोणाला नाही करता आलं त्यांनी युट्यूबवर जाऊन कमेंट केला तरी तुमची ती कमेंट मी नंतर वाचेन, आणि नंतर वाचल्यानंतर सुद्धा मला तेवढाच आनंद होणार आहे. थँक्यू सो मच. सो आता आपण बघूया की शक्तिपात म्हणजे नक्की काय. सो तुमच्यापैकी कोणाकोणाला माहितीये बरं की अट्युनमेंट किंवा शक्तिपात म्हणजे काय? तो अट्युनमेंट किंवा शक्तिपात म्हणजे एक अशी प्रोसिजर आहे की त्याच्यामध्ये आपल्याला गुरुकडून दीक्षा घ्यावी लागते. आणि जोपर्यंत तुम्ही ती दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुमचं रेकी लेवल 1 झालेलं आहे असं गृहीत धरलं जात नाही. म्हणजेच आपल्या मोबाईलमध्ये आपण नुसता मोबाईल आणलाय, आयफोन आणलाय, पण त्याच्यामध्ये सिम कार्ड नाहीये, तर त्याचा काही वापर होणार आहे का? नाही. तशाच प्रकारे अट्युनमेंट आहे, आणि अट्युनमेंट घेणं फार गरजेचं आहे. ठीक आहे. सो येस, डेफिनेटली आता मी त्याबद्दल तुम्हाला सगळं सविस्तर सांगते. पण त्याआधी तुम्ही सगळ्यांनी खूप छान फीडबॅक दिला, त्याच्यासाठी मनापासून सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. एकच मिनिट.